जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सोन्या 50-50 केसरी आदत मैदानामध्ये आणि हे पर्व तिसरं संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, हा भाग चौथा आहे आणि तुम्ही पाहू शकता शहाणा काडतूससुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा, आज कसं काय नियोजन आहे शहाणा काडतूसचं? आज नियोजन मी असं केलंय चांगलं. बरं, कोणाबरोबर दिसेल पळताना? कुमट्याचा वजीर. कुमट्याचा वजीर. हा, म्हणजे ते आता नाही का ते मावळ मुळशी हां 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 त्यांच्या वजीर. त्यांच्या वजीरसोबत म्हणजे अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. मला वाटतं मध्येच आत्ता 1 नंबर झाला होता त्याचा. हा, मध्ये आणि ह्याला पण आपल्या जुना बैल पळायला बी 2 नंबर केला. 2 नंबर केलेला आहे. चांगलं नियोजन आहे. अंदाज गट गट 65. 65वा गट आहे मित्रांनो. 65वा गट असणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आलंय सोन्या 50-50 केसरी आदत मैदानामध्ये. हा भाग चौथा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता करमाळेकरांचा सुंदर आलाय. तर दादा, अजून कोणते नंदी आणलेत? सोना एक आणलाय मित्रांनो, सोन्या पण आलाय. बरंच लांब आला. किती किलोमीटर पडलो? 250 आसपास पडलं. 250च्या आसपास. म्हणजे साधारणतः 400 होते म्हणायचं. पावणे 400च्या आसपास होईल दोन्ही जाऊन येऊन. हो, जाऊन. बरं, आणि कुणाबरोबर नियोजन आहे ह्याचं? आज घरचा साज पाळणार आहे. बरं, घरचा कसा आज पळवायचं ठरवलं दादा? गाडी चांगली पळते, गटून चांगली गाडी पळते. बरं, अंदाज गट आज 52 मध्ये पाळणार आहे गाडी. 52 मध्ये पाळणार आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माळशिरस तालुक्याची आणबान शान असणारा कारुंडेकरांचा हिंद केसरी चिक्या सुद्धा मैदानामध्ये आला आहे आणि त्यांचे नियोजन करते पण सगळे. कसं काय नियोजन आहे आज? कोणाबरोबर आहे चिक्या? बोला कुठला? बरं बरं, मुळशी आंगरेवाडीकरांचा बोला पाळणार आहे त्याबरोबर. चांगलं नियोजन केलं दादा. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वादळसुद्धा मैदानात दाखल झाले आणि दादा ह्याचं नाव काय हो? हां, चंद्रशेठ. कुठलं गाव? काठीवर कुठं? इंदापूरचा चंद्रशेठ. आज कोणाबरोबर नियोजन आहे? सुंदर आहे बघा, भगत सुंदर बारामतीचा का? बरं बरं, आपले भगत साहेब त्यांचा. अंदाज गट 44 मध्ये आणि एकदम शांत आहे चंद्र, पळायला एकदम पण हे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा, आज कोणाकोणाला घेऊन आलाय? मित्रांनो, ह्याचं नाव काय? घोटकरांचा बॉस. मित्रांनो, घोटकरांचा बॉस. आणि इकडं माहिबा. माहिब्याचं गाव कुठलं? नावडेकरांचा माहिती. नावडेकरांचा माहिबा. पुढनं दाखवूया दादा. कसं काय माहिब्याचं कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर नियोजन करण्यात? बॉस आणि माहिब्या. त्याचं नाव बॉस का ठेवलं? पहिलंच नाव बॉस होतं. हां, बरं बरं, आम्ही पण तेच ठेवलं. आता कशाला चेंज करायचं? चेंज करायचं. बरं, ते आईच नाव ठेवलं, आवडतंय ते. बरं दादा, ते एकशेंगी दिसतोय बया. जरा शिंगाला ते हे झालं. बरं बरं बरं, अंदाज गट काय? गट आपला 40 नंबर आहे. 40 नंबर आहे. 40. बरं, 40 मध्ये. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. नाव काय राहायचं? बघा मित्रांनो, एक सुंदर नंदी दाखल झालाय. हां मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनशेठ खलाटे लाटे बारामती यांचा चॉकलेट पण आलाय. एकदम सुंदर नंदी देखना. जीवनशेठनी चांगली पारख केली. आणि मैदान किती वेळात आहे? मैदान बरेच झाले का? आज कुणाबरोबर नियोजन आहे? 16-17 फायनल आहे. 16-17 फायनल. आज कुणाबरोबर नियोजन आहे? बदाम बरोबर नियोजन केले. अंदाज गट 31 मध्ये. बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, एक नंदी दाखल झाला आत्ताच. काय नाव आहे दादा याचं? सोन्या. गाव कुठलं? शिंदेवाडी. किती मैदान आहे? तिसरं मैदान आहे. आत्ताच नवीन खरेदी काय? कुठल्या भागात नाही घेतला? माळशिरसचा आहे. बरं मित्रांनो, बघा कसं खरेदी कशी असावी आणि नंदी किती दिसायला सुंदर आहे बघा. आणि मागच्या 2-3 मैदानाचा रिझल्ट काय? 2 वेळा गट काढलाय. बरं, आज कसं काय नियोजन आहे? लारा बरोबर. बरं मित्रांनो, लारा म्हणजे सुंदर असं पायरा पण चांगला केलाय दादांनी. अंदाज गट 42 मध्ये दिसेल. बरं, आणि नाव काय तुमचं दादा? प्रसाद काकडे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित भाऊ नलवडे. दादा नमस्ते. नाव घेऊन आलाय? बरं, कटप्पा आहे, बुंगा आहे. कटप्पाची झाली सकाळी भेट आणि बुंगाची पण झाली सकाळी भेट. बरं, अजून कुठले कुठले नंदी घेतलीत काय? आता येणार आहे ना आता आपला. बरं, काय आणला नाही, जरा थोडा आरामावर ठेवलाय, जरा 10-15 दिवस झालं. बरं बरं, सोन्या 50-50 केसरी मैदानासंदर्भात काय सांगाल तुम्ही? राहुल शेट्टी 1 नंबर नियोजन केलं. पूर्ण चर्चा आहे मैदानाची जास्त चर्चा एकदम. बरोबर 7:15-7:30च्या दरम्यान चालू झाले.
मैदान चालू झालं पण चर्चेला मैदानाची फुल राहुल शेट्टी एकदम परफेक्ट नियोजन केलं असं मैदानाचं. असं नाही, एकदम भारी झाले एकदम. एकदम छान छान. आणि आज सगळे तुम्ही आता बराच वेळ झाला आलाय, 9:30 वाजलेत. आज आदत पण भरपूर नवीन नवीन चेहरे दिसतात का? हो चांगले चेहरे आहेत आणि अशी मैदान होणे ही काळाची गरज आहे. बर. बैलगाडी क्षेत्रात गोरगरिबांची वासरं वर निघतात. आदतची मैदान मोठे पडले की बर. सगळ्यांना आशा असते गुलाल पडावा, कोणाला गट काढला तरी आनंद असतो आणि मैदान व्हावी ही काळाची गरज आहे. बरं बरं, त्या पद्धतीने आज मैदान पार पडतंय. बरं चला, तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्या चॅनलच्या द्वारे मैदान रिपोर्टरद्वारे कसली जरी कुठली अडचण आली की मैदान समजा फॉर एक्झाम्पल कुठं मैदान पडलंय तरी मैदान रिपोर्टरला जाऊन आम्ही बघतो. मैदान रिपोर्टरला सगळी अपडेट असते. Yes. आणि तुमचं पण तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा.